काढते एक तलवार बिलवार काढून राहिली. पिशवी बी घेतली, पिशवीचे 5 रुपये लावले त्यांनी. हर्षल तू ते नवीन वस्तू मागायच्या वस्तू इथं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू वर्षल ब्लॉग्स. नाव विसरून गेले का काय? नाही विसरले. आम्ही ना असं रस्त्यावर उभं राहून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आता आम्ही. त्याच्यामुळे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं मला आवाज. आता आम्ही ना रस्त्यावर उभं राहून ब्लॉग स्टार्ट करतोय तर आम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतंय. तर आम्ही लोक आमच्याकडे पाहू राहिले. असं आम्ही असंच रँडम ब्लॉग म्हणजे असंच कुठेतरी जातोय म्हणजे माझी शॉपिंग करायला. त्याच्यामुळे लोकांना असं वाटेल कपलच आहे, पण माझं लग्न झालेलं आहे बरं का. जे लोक बघत काय चालू आहे त्याच्यामुळे तर आम्ही म्हणजे आता निघालोय. जस्ट आता मी ऑफिसवरून आली, आम्हाला पिक करायला आलेला आहे. इकडेच आहे आम्ही. आता आम्ही निघतोय. आणि ना आज कोणीतरी ना नवीन हे घातलेलं आहे टी शर्ट. त्याच्यामुळे ना थोडी स्टाईल स्टाईल मारत आहे. नॉर्मल बोलतोय. म्हणजे घेतलं गेलं तिथे ना. म्हणजे आम्ही ना शूट नाही केलं मध्ये आणि ऑलरेडी जायला लेट होऊन गेलं. तर फ्रेंडकडे गेलो तो म्हणून. त्याच्यामुळे आता मी घरी गेल्यावर दाखवते की काय काय घेतलं. मला म्हणजे 3-4 वस्तू भेटला. 1-2-3 वस्तू भेटल्या नाही, आवडलं नाही म्हणून मी घेतलाच नाही. त्याच्यामुळे स्वस्त पण खूप भेटला ना. आणि काय फक्त 700 रुपये, 800 रुपये, 500 रुपये बस. खूप ते काय एका दिवसात संपून जायची गोष्ट नाही ती. अरे पण एवढी पेन्सिल 600 रुपयाची परवडते का? 600 रुपये कितीची होती? तो मस्कारा असा लावता तो कितीचा होता तो? काळे डोळे काळ्या पापण्या करायच्या. मस्कराने घेतलाय मी. मला आवडलाच नाही मस्करा. काय घेतलं? फक्त लायनर घेतलं ते पण नाही खात घेतलंय. मी दाखवते काय काय घेतलं. 2-4 वस्तू घेतल्या. आणि मी ह्या वेळेस ना ठरवून गेले की ना म्हणजे असं खूप कंट्रोल करून गेले. आपण तो चेहऱ्याला चमकी लावायचं सुद्धा 600 रुपयाचं घेतलं. किती त्याचे? 600 तर आहे ना. क्रीम येते. काय तुम्हाला दाखवते घरी जाऊन काय काय घेतलं. घरी जातो जेवण स्वयंपाक करायचा आहे मला अजून. हे बघा आमचं आजचं बिल 2000 रुपये करून ठेवलं पाहिजे. अच्छा. ठीक आहे. खूप कमी समझ गया. त्यांना पण हा खूप कमी काही नाही, फक्त 1984 रुपये बस. किती? 25 रुपये कमी आहे बस. चला मी तुम्हाला दाखवून ते ना की काय काय वस्तू घेतल्या मी. काही नाही, एवढ्या कांड्या घेऊन आलेले. सगळ्यात पहिले हर्षलने घेऊन दिलं मला. म्हणजे काहीच घेतलं नाही. एक बी वस्तू घेऊन घेतली, नाही सगळं दिलंय. तिने घेतलेले. म्हणजे फक्त म्हणजे तू सजेस्ट केलेलं आहे मला ते सगळ्यात पहिले दाखवते मी. काय की सजेस्ट बघ, केलं? हे लॉरियलचा क्रीम बाथ. हेअर मास्क तेच क्रीम बाथ हेअर मास्क. लॉरियलचा आहे हा. माझे थोडेसे ड्राय झाले त्याच्यामुळे तो हेअर ड्रेस आहे ना. त्याच्यामुळे त्याच्यात फर्स्ट टाइम मला काहीतरी सजेस्ट केलेलं आहे. एवढ्या वर्षामध्ये कधीच काही सजेस्ट केलेलं नाही मला माझ्या हेअरसाठी. क्लायंटला सजेस्ट करायचं पण बायकोला कधीच सजेस्ट बायकोला करायचं नाही. क्लायंट बोलला नाही. क्लायंट हा छान आहे, पण बायको अशी आहे ना 2 दिवसात काय मला सजेस्ट केलं. माझे केस असे जाऊन गेले तसेच केले. कारण जे प्रोडक्टचे जे रिव्ह्यू आहे ना त्याला टाइम टू टाइम भेटतात ना. एकदा क्लायंटला कसं दिलं, 1 लाख क्लायंटला दिलं संपस्तोपर्यंत क्लायंट आपल्या समोर येत नाही. म्हणून नुसतं विकायचं म्हणून विकायचं. हे काय लगेच रिव्ह्यू लगेच येऊन लागतं नाही. बोलायचं म्हणून बोलतोय. हा बरोबर सजेस्ट करतो मी. सिरियसली हा हेअर मास्क खूप भारी आहे. म्हणजे मी स्वतः आता म्हणजे मी दाखवते. म्हणजे एवढा महाग आहे हा. याची प्राइस आहे ना 800 आहे. पण हा मला वाटतं मला हा 6 महिने तरी जाईल आरामशीर ना. एवढं जाईल तुझ्या वापरण्यावर आहे. माझे. पण मला वाटतं हा मला आरामशीर 6 महिने जाईल. कारण की मी वीक मधून एकदाच यूज करते ना. याच्या 800 प्राइस आहे. पण मला डिस्काउंट करून तो 680ला पडलाय. भरपूर फरक पडला ना. हो खरंच पडला. 700-800 जवळजवळ 120 रुपयाचा फरक. सेकंड वस्तू मी माझी फेवरेट वस्तू काढते. मला कधीपासून घ्यायची होती. 1 2 काय ढूम काढलं एवढं काढलं. सगळ्या कांड्या गोळ्या करून आणलेले आहे. शेवगाची शेंग, काय शेवगाची शेंग, अजून काय गवारच्या शेंग. म्हणजे तिने काय केलेलं आहे इथं गोरं करायचं. नाही हे काळं झाकण्यासाठी गोरं आणि आयब्रोजला अजून काळे करायचे. म्हणजे काळं करायचं बी घेऊन आले आणि गोरं करायचं पण घेऊन आलेली. हे काय हे सांग, हे काय ही चमकी आहे. बोल ही स्ट्रोक क्रीम आहे. दिसते का तुम्हाला? असं दाखवताना इन्फ्लुएन्सर लोक आय एम लिटल बिट इन्फ्लुएन्सर असं दाखवतात. कॅनडाची स्ट्रोक क्रीम मी खूप ऐकलेलं आहे याच्याबद्दल. आता याच्यात मी ना रोज गोल्ड
रोज गोल्ड आणलेला शेड आता बघू मी यूज रोज करून मला गोल्ड म्हणजे रोज गोल्ड लावायचं, म्हणजे प्रत्येक दिवशी गोल्ड. गोल्ड तर नॉर्मल डेली यूजसाठी पण याचं कव्हरेज वगैरे मी खूप ऐकलं, मी ते ट्राय पण करून बघितलं, मला आवडलं ते. आता बघू मी यूज करून मला कसं वाटतं अशी हे. चमकशील का तू? असे चमकेल मी आता. मी खरंच आहे, मी काहीच यूज करत नाही डेली लाईफमध्ये, त्याच्यामुळे मला हे द्यायचं होतं. मी कधी म्हणजे म्हणजे मी मेकअपच करत नाही, मी फक्त लिपस्टिक बस, बाकी काहीच नो मेकअप. आता कारण तेवढं किती बी सगळं मेकअप झालंय. केला तरी तशीच दिसते. काय घरी किती बी मेकअप केला तरी तशीच दिसते ना. तिसरं बोलू का ना, तिसरं काय? ही स्ट्रोक क्रीम ही कितीची आहे? याच्यावर प्राइस आहे ना 699 प्राइस आहे याच्यावर, पण मला तर कितीला पडली? आपण शेवगाच्या 5 शेंगा आणल्या असत्या 700 539. रुपयाच्या. शेवगाच्या शेंगा 700 रुपयाच्या आणल्या असत्या, आपण महिनाभर खाल्ल्या असत्या. हा ते एवढं टिकणार आहे. शेवगाची शेंग काय नाव धरलंय? आज मग तू सगळ्या कांड्या घेऊन आलेले आहे ना, 700 रुपयाची कांडी, 800 रुपयाची कांडी. ते तसंच राहतं. तोंड गोरं करायचं आणि केस काळे करायचे. तुला वाटत नाही का तुझी बायको छान दिसावी? कोणाला वाटत नाही? 599 ची आहे, पण मग मला ही 539 लाच पडलेली आहे. डिस्काउंट आहे, बघितलं किती फायदा झाला माझ्या. 1 2 3 3 जसं असं काढतात, एक तलवार बिलवार काढून राहिले. लॅक्मेची काय आहे? लॅक्मेची BB सीसी cream. क्रीम आहे. CC cream. आम्ही येतं काय झालं सांगू पण शॉपमध्ये मी तिथे ना, तिथं वेगवेगळे डिपार्टमेंट होते. लॅक्मेचं वेगळं, मेबेलिनचं वेगळं, ते सगळं प्रत्येक जे घ्यायचं ना सुचून गेलेली होती ना मी, तर मग तिथे त्या डिपार्टमेंटला जायचं होतं. आधी आम्हाला सापडत नव्हतं ते डिपार्टमेंट कुठं कोणतं आहे काय. हे विचारत काय कसा विचारत होता. बेबी क्रीम घ्यायची आम्हाला. आम्ही वरून बोललो ना, बेबी क्रीम पण राहते ना. राहते बेबी क्रीम, राहते सगळ्यांना बेबी क्रीम घ्यायची आम्हाला. बेबी क्रीम बेबीला बेबी क्रीम घ्यायची माझ्या, मेरी बेबी को. लेकिन वो सीसी लेके आई. ही क्रीम मी फक्त डेली यूज साठीच घेतली. मी जेवढं पण घेतलंय ना आता सगळं डेली यूज साठीच घेतलंय. फक्त हे कंडिशनर म्हणजे हेअर मास्क सोडून. हे बाय हे माझ्या बघ कसं दिसतं. लहानपणी मला कोणतरी मारलं होतं मला इथं. हे खरंच जास्त दिसतंय ते कॅमेऱ्यात. मी पण एवढं नाही बघितलं. 2 वर्षामध्ये अजून कळालं नाही. 2 वर्षांनी. लग्नाच्या दिवशी नाही का तू ते मला मारून फेकलं होतं, चोन पाळून दिले तिने. याचा एक फायदा म्हणजे याच्यात एकदम छान हे पण 30 SPF पण आहे. म्हणजे याचं सनस्क्रीन पण इन्क्लूड आहे. सनस्क्रीनचं असं पण आहे काम का? करते. हां, आणि हे पण देते. हे SPF म्हणजे काय? ही यूज केलेली मी आधी, त्याच्यामुळे मी सन प्रोटेक्शन का? स्किन स्टायलिश मी कलेक्शन. आणि मी ना एक ठरवून गेली होती आज की मी ना जास्त फसणार नाही. तिथं कोणी किती पण डेंजर पोहोचतात तिथं. हे नाही ना याच्याऐवजी ते नाही तर मी त्याच्याऐवजी. घेणार. मी लग्नाच्या वेळेस लिटरली तिथूनच कितीची शॉपिंग केली ती माहिती का. म्हणजे असं नाही का आपण फ्लो मध्ये असं लग्नाच्या आपल्याला लागेल सगळं, आणि माझ्याकडे काहीच नव्हतं त्याच्यामुळे मी फुल मला घ्यायचं होतं नाही का. मी फुल गेली बाई, ती मला तिथल्या डिपार्टमेंट एकाच ठिकाणी गेली. ती बाई मला एवढी चुकीची भेटून गेली तिने मला, म्हणजे नंतर रिग्रेट झालं. म्हणजे चांगलं पण होतं, बेकार गंडवलं होती. डायरेक्ट 15,000 बिल झालं होतं माझं फक्त हे अशा नॉर्मल वस्तूंचंच. काही नाही, स्वस्त असेल. 435 ची आहे, बस मला ती 413 ला पडली आहे. याच्यात कमी डिस्काउंट भेटले मला. ठीक आहे. 1 दिवसाचं पेमेंट, 2 दिवसाचं पेमेंट, 3 दिवसाचं पेमेंट, 3 दिवसाचं पेमेंट गेलं. आणि मला डेली यूजला नॉर्मल लायनर हवं होतं, त्याच्यामुळे मी हा कोणताही नायकाचा घेतलेला आहे. हा नायकाचा ब्लॅक मॅजिक लिक्विड लायनर आहे. बाकीचे मी पाहिले खूप मेरा नाम बाकीचे पाहिले मी खूप महाग होते. मला नॉर्मल हवं होतं जास्त कमी रेंज, तरी पण हा महागच म्हणजे आता तेवढा तर बनता आहे ने 325चा आहे हा, तर मला 293 ला भेटलेला आहे हा. ती मला 219 बोलली होती बरं का. गंडवला ती नाही तुला. अजून ते खराब होतं हातावरचं नाही ते. कुठे पेन्सिल तर आहे ती कितीची? 80 रुपयाची खराब होते पेन्सिल. ते. नटराजच्या पेन्सिल आणून देऊ का मी डझनभर 80 रुपये तुला? तर तुझ्या नटराजची पेन्सिल जे काम करणार आहे ते काम नाही करणार आहे ना ती. पाणी लावायचं आणि असं आणि करायचं. ते लाईन माझं संपलं होतं त्याच्यामुळे हे लायनर मी त्याच्यामुळे आता एवढी कंजूसी केली. तेच लायनर आता मला मला वाटलं इकडून निघेल, ते इकडून निघाल. हळू सांडेल अर्चल. हे पण मी सगळं टेस्ट केलंय. इथं केलंय. हर्षल तू ते नवीन वस्तू खूप महागाच्या वस्तू इथं. एवढ्या डब्यामध्ये किती कलर असेल, किती चाललेला? जेवढा चालेल थांब ना. हवा घुसते त्यात एअर. आणि ही लास्ट वन मी नॉर्मली माझ्याकडे एक आहे अजून, हा ब्राऊन कलर नव्हता लिप लायनरचा, ती लिपस्टिक म्हणून पण
मी तुम्हाला यूज करून. असं तुम्हाला पुरे ना असं इथं लावलं होटांवर असं चिरेस नाही बरं काही बी केमिकल लावतात मला तर मी ते लिप बाम लावतं तरी कसं तरी होतं मला. असं मी एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्या त्या ही हे पकडणं दाखव ना त्यांना. हे एक लॉरियलचं एक लॅक्मेची क्रीम, ही फेसेस कॅनडाची क्रीम आणि हे नायकाचं हे काय म्हणतात आयलायनर आणि ही लिप लायनर आणि आयलायनरच बस एवढं. पिशवी बी घेतली पिशवीचे 5 रुपये लावले त्यांनी. ते नाही लावले. लावले लावले 5 रुपये लावले मी नाही म्हणत होतो तेवढं नाही म्हणे घ्यावं लागेल म्हणे कंपल्सरी म्हणे असं तसं म्हणलं ठीक आहे. असं मी एवढं सगळं घेतलं 1984 रुपयाचं. आज मी खर्च करून आली स्वतःसाठी खूप दिवसांनी. तर मग आमचा हा व्लॉग तुम्हाला छोटासा कसा वाटला. असं रँडमली मी घेतलेले प्रोडक्ट्स तुम्हाला काय म्हणता याला काय कोणता व्हिडिओ म्हणता माहिती का याला. हॉल व्हिडिओ मेकअप कॉस्मेटिक हॉल व्हिडिओ. हॉल का हाऊल हॉल HAUL ना याचे युअल हॉल हाऊल आहे ना वाटतं. हाऊल जाऊ द्या. हॉल व्हिडिओ. तू काय घातला आज गाऊन मी घेतला नाही टी शर्ट टेस्ट करते माझं. काही बी घालते याच्यावरती ते त्याच्यावरती ते काही उलटे पालटे कपडे घालते. चला इथे कपड्यांचा हॉलचा व्हिडिओ नाही आहे इकडे मेकअपच्या कपड्यांचा. तर तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा.